नमस्कार मंडळी, चला तर बघूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. दक्षिण हिंदुस्थानातील राज्य. दक्षिण हिंदुस्थानावर या वेळेपासून मुसलमानांच्या वारंवार स्वाऱ्या होऊ लागल्या आणि पुढे हळूहळू सर्व प्रदेशात मुसलमानी सत्ता प्रबळ झाली. म्हणून ह्या वेळचा इतिहास समजण्याकरिता दक्षिण देशात त्यावेळी कोणकोणती राज्ये होती ते सांगितले पाहिजे. महाराष्ट्रात यादवांचे राज्य होते हे वर सांगितलेच आहे आणि या राज्याची हकीकत मराठी रियासतीत येणार आहे. महाराष्ट्राचे खाली थेट दक्षिणेपर्यंत पुरातन काळापासून नानाविध राज्य नांदत आली होती. त्यांची त्यावेळेस भरभराट असून तत्कालीन सुधारलेल्या राष्ट्रात त्यांची गणना होती. त्या राज्यांचा इतिहास हल्ली संशोधिले जात आहेत. दक्षिणेत मुख्यतः 5 भाषा चालतात. महाराष्ट्रात मराठी, द्रविड देशात तामिळ, कर्नाटकात कानडी व तेलंगणात तेलुगू, पश्चिम भागी चेर व केरळ देशात मल्याळी या भाषांच्या व्याप्तीत अनुसरून निरनिराळी राज्ये होती. अगदी दक्षिण टोकास द्रविड किंवा तमिळ देश म्हणत, त्याच्या उत्तरेस कर्नाटक, बेदर व कोल्हापूर यांचमध्ये एक सरळ रेष काढली असता ती कर्नाटकाची ढोकळमनाने उत्तर मर्यादा होय. कर्नाटकच्या पूर्वेस पूर्व किनाऱ्यास लागून तेलंगण देश आहे. त्याचा विस्तार उत्तरेस महानदीपर्यंत व पश्चिमेस महाराष्ट्रास लागून आहे. महानदीच्या पलीकडे बंगालपर्यंत उरिया उर्फ ओढ्या देश आहे. महाराष्ट्र व ओढ्या देश यांचमध्ये जो जंगली प्रदेश आहे त्यास गोंडवन म्हणजे गोंड लोकांचे वन अशी संज्ञा आहे. पश्चिम किनाऱ्यावर मलबार किंवा केरळ देश आहे. द्रविड देशात प्रथम पल्लव व पुढे पांड्य नावाचे राज्य करीत होते. ख्रिस्त शकारंभी पांड्य राज्याने एकदा रोमचा बादशहा ऑगस्टस सीझर याचकडे आपले वकील पाठवले होते. मदुरा शहर या राज्याची राजधानी होती. पांडव राजांच्या शेजारीच चोल नामक राजांचे स्वतंत्र राज्य होते. काही दिवस ही दोन्ही राज्ये एका अंमलाखाली होती. पांड्य राज्याचा अविष्ट भाग सन 1736च्या सुमारास अर्काटच्या नवाबाने जिंकिला. चोल राज्याचा अविष्ट भाग शिवाजी महाराजांचे भाऊ व्यंकोजी भोसले याने जिंकिला. कांचीनगर हे प्रथम पल्लवांची व नंतर चोलांची राजधानी असून चीनी प्रवासी ह्युएनसँग पल्लव राजा नरसिंहवर्मा यास काची येथे इसवी सन 640च्या सुमारास भेटला होता. उत्तर मलाबारास केरळ देश व त्रावणकोरसह दक्षिण मलाबारास चेर देश अशी संज्ञा होत. केरळ देशाच्या राजाने 9व्या शतकाच्या सुमारास मुसलमानी धर्म स्वीकारिला तेव्हा लोकांनी त्याच्या विरुद्ध बंड केले. त्यात अनेक झगडे होऊन लहान लहान स्वतंत्र राज्य स्थापन झाली. पुढे मलबारच्या पेरुमाळ राजाने मुसलमानी धर्म स्वीकारिला. पोर्तुगीज सरदार वास्को द गामा हिंदुस्थानात आला तेव्हा कालिकोट येथे जामोरिन नामक राजा राज्य करीत होता. यानेच वास्को द गामा यास हिंदुस्थानात प्रथम आश्रय दिला ही हकीकत ब्रिटिश रियासतीत आहे. कर्नाटकची प्राचीन माहिती चांगलीशी मिळत नाही. 10व्या शतकात यादव घराण्यांपैकीच एकाने या देशात स्वतंत्र राज्य उभारून बल्लाळ वंशाची स्थापना केली. काही दिवस कर्नाटकावर चालुक्यवंशी राजांचेही अंमल होता. नंतर देवगिरीच्या यादवांनी कर्नाटक प्रांत जिंकिला आणि पुढे सन 1310त मलिक काफूर याने हा प्रांत मुसलमानांच्या ताब्यात आणला. तेलंगणातच कलिंग व आंध्र देश मोडत. कलिंग देशावर काही दिवस चालुक्यांचा अंमल होता. आंध्राची राजधानी वरंगळ शहर. मगध देशातील आंध्र राजे आणि हे एकच असावे. आंध्र्यानंतर चोल आणि त्यांच्या पाठीमागे यवनवंशी राजे या प्रांतावर अंमल करीत होते. 11व्या शतकात नरपती नामक राजे तेलंगणावर राज्य करू लागले. त्या वंशात काकती नामक एक महापराक्रमी राजा निपजला. सन 1309त मलिक काफूर यांनी येथील राजास मुसलमानांचे ताबेदार केले. सन 1323त पुन्हा दिल्लीहून मुसलमानांची फौज या राज्यावर आली तेव्हा तेथील राजांची बहुतेक सत्ता नष्ट झाली. अखेरीस गोवळकोंड्याच्या मुसलमान राजांनी तेलंगण देश कायमचा जिंकिला. ओढ्या देशावर नंतर निरनिराळे वंशाचे अनेक पराक्रमी राज्य करीत होते. कौरव पांडवांच्या वेळेपासून या देशांचे नाव गाजत आहे. 13, 14 व 15 या 3 शतकात ओढ्या देशावर गांगवंशी राजांची सत्ता फार प्रबळ होती. बहामनी सुलतानांशी या राज्याचे झगडे हमेशा चालू असत. सन 1500
78त अकबर बादशाने हा प्रदेश दिल्लीच्या अंमलाखाली आणला. या सर्व राजांचे आपसात कलह चालू असून त्यांच्या राज्यांच्या मर्यादा वरचेवर कमी जास्त होत. हजारो वर्ष स्वातंत्र्याचा उपभोग घेऊन त्यांनी विद्या व कला परिपूर्णतेस आणल्या. शंकराचार्य, रामानुज वगैरे विद्वानांनी धर्म, आचार व तत्त्वज्ञान या बाबतीत केवढे प्रचंड कार्य केले हे मनात आणले म्हणजे दक्षिण हिंदुस्थानातील वैभवाची कल्पना होते. जाती, भाषा, आचार, राज्ये वगैरे बाबतीत नाना प्रकारचे तीव्र भेद विद्यमान असताही कन्याकुमारीपासून हिमालयाच्या शिखरांपर्यंत हिंदी लोकांच्या अंतःकरणावर रामानुजांसारख्यांचा पगडा केवढा बसला आहे हे पाहिले असता समस्त हिंदूंच्या मनातील भावना दिसून येते. मात्र आपापसात ऐकमत्य करून वेळेवर परशत्रूंचं निवारण करण्याची बुद्धी त्यास झाली नाही. वेरूळ व इतर ठिकाणची लेणी आणि दुसरे अनेक कृत्य या मध्यकालीन दाक्षिणात्य राज्यांच्या वैभवाची साक्ष देतात. कित्येक ग्रंथकार या लेण्यांची तुलना इजिप्त देशातील पिरॅमिडशीही करतात. तरी पण लेण्या तयार करण्याच्या कामास पिरॅमिडपेक्षाही जास्त कल्पकत्व व जास्त साहस लागले असेल असे पुष्कळांचे म्हणणे आहे. शिलालेख व ताम्रपट यांच्या योगाने या राज्यांचा प्राचीन इतिहास अलीकडे काही अंशी उपलब्ध आहे. मलिक काफूरची दुसरी स्वारी. कर्नाटकच्या बल्लाळ राजास जिंकण्याकरिता सुलतानाने काफूरची रवानगी केली. काफूर हा देवगड व पैठण या शहरावरून द्वार समुद्र नामक राजधानीवर चालून आला. हे शहर कर्नाटकाच्या मध्यभागी श्रीरंगपट्टणच्या वायव्येस सुमारे 100 कोसांवर होते. ही राजधानी घेऊन काफूरने बल्लाळ वंशाचे राज्य बुडविले. नंतर काफूर थेट दक्षिणेकडे गेला. त्यास कोणी विशेष अडविले नाही. श्री क्षेत्र रामेश्वर येथे त्याने एक मशीद बांधली. येणेप्रमाणे मुसलमानांशी जी धाड प्रथम हिंदुस्थानावर लोटली ती शेवटी हिंदुस्थानाच्या दक्षिण टोकाशी जाऊन धडकली. या स्वारीतून अल्लाउद्दीनच्या सेनापतींनी 612 हत्ती, 20,000 घोडे, 96,000 मन सोने, मनाच्या लहान मोठ्या प्रमाणानुसार 24 लक्ष व शिवाय जड जवाहीर एवढी संपत्ती दिल्लीस आणली. या संपत्तीची किंमत सहज करता येईल. तिसरी स्वारी. काफूर देवगडास आला त्यावेळी रामदेवराव मरण पावला होता. त्याचा मुलगा खंडणी वेळेवर देईना म्हणून काफूरास त्याच्याविषयी अंदेशा येऊ लागला. तेव्हा सुलतानाच्या परवानगीने काफूर महाराष्ट्रावर चालून आला. रामदेवाच्या मुलास त्याने ठार मारिले आणि देवगड राजधानी घेतली. महाराष्ट्र देश पूर्णपणे मुसलमानांच्या ताब्यात आणून व अपार संपत्ती घेऊन काफूर दिल्लीस गेला. तो पुन्हा दक्षिणेत आला नाही. आजच्यासाठी धन्यवाद.